वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नीलांजन समाभास रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शरेश्वरम. आता आपण पाहत आहोत शनी लीलामृत अध्याय 2. ओम नमोजी गणनायका लंबोधरा अष्टविनायका व्हावे कृपावंत विघ्न विनाशका अजान लेकुरावरी. देवी शारदे विद्या जननी प्रार्थितो तुझी आचरणी नित्य संतोष पावोनी दासासी अंगीकारावे. शनेश्वरा तू बापाई जगी जे दिसे भासे काही तूची व्याप्त सर्वा ठाई ऐसा भाव उपजवी कृपा बळे. द्वारकाधीश श्रीहरी पांडुरंग रूपे तूच पंढरपुरी संत महंत जितके महिवरी ती तुझीच रूपे होत. विनवितो सकळ देवादिदेवा या दिनाचा विसरण व्हावा भक्तीचा भुकेला शिवा अंतर न द्यावे मसी कुणी. संत गजानन शेगावासी श्री साई शिर्डी निवासी तैसेची संत उदासी उपेक्षी कदा मज. भावभुकेला होऊनी आलो सकळांच्या चरणी नच द्याल लोटोनी ऐसी आस बांधुनी आहे. सूर्यपुत्र तू शनीश्वरा कष्टविशी दुष्टासुरा सज्जनाचा कराव उद्धारा अवतरसी तू कृपा सिंधो. गीते माझी स्त्री भगवंत आपल्या अवताराचा हेत अर्जुना ते परिसवित माये पिता त्रैलोक्याचा त्याने परिश्री शनीश्वर प्रगटले येथे महिवर. ते ग्राम शिंगणापूर परम वंद्य मसी असे उदासी ज्यांचा भक्त साधू रूपात आला येत क्षेत्र महात्मे केले वृद्धिंगत त्यांची करुणा भाकितो मी. शनिदेवाच्या कृपा प्रसादे करोनी काव्य रूपे माझी वाणी स्त्रवू लागे अमृतवाहिनी प्रस्तुत या ग्रंथी. लेकुराची ही आर्तता श्रवणी दयाघनाच्या पडता तोच झाला प्रेरकता माझी या अंतरी. मी अत्यंत जड असे मज उचित विवेकही नसे परिसंत कृपा प्रकाशे नवल घडले की. काय म्या पामरे परमात्म्यावरी बोलावे परिकृपा सिंधूने मिरवावे हात धरोनिया. एरवी मी तो मतिमंद चरणासी घातली साद मग मिळाला कृपा प्रसाद अमूप बोलावया. एका शनदेव कृपे वाचुनी कैसे जावे अर्णवे तरुणी करी धरून या चक्रपाणी पार तो नेतसे. ऐसा विश्वास जीवी धरोनी माझी प्रवर्तली लेखणी जैसी वचने आली मुखातुनी तैसीच उतरली मी येथे. संत ज्ञानदेव कृपा होता झाला रेडा वेद वदता त्याने परिमज बोलाविता शनदेवे केले असे. जरी गमेल कोणा मी काव्य करता तरी हे मूळ मिथ्य वार्ता मी करता नव्हे सर्वता ही कृपा शनिदेवाची. परमभक्ताचे पुरविणे आहेत स्वये धावतो भगवंत उदाहरणे संक्षेपे येत देईल भक्ता कारणे. नाना क्षेत्रे नाना प्रदेशे भगवंत अवतार घेतसे भक्त रक्षावया नाना मिसे कलियुगी मिरवितसे. भक्त पुंडलिकासाठी युगे 28 उभा राहिला श्री हरी पंढरीस भक्तोत्तमाच्या मातृपितृसेवेस कौतुके पाहतसे. नाथांच्या देखोनिया भक्ती ते देवधाविंदला सांडुनी वैभवाते श्रीखंड्या रूपे संत एकनाथ गृहाते सेवा करतसे श्रद्धेने. कधी जनाईचे ओढतो जाते साह्या धावतो गोऱ्या कुंभाराते संत मिरेसाठी हलाहलते पियुष पै केले असे. संत नामयाच्या कीर्तनरंगी सन्मुख ठाकला मंदिर लागोनी जले गाथा तारुणी तुकया लागी धन्य धन्य केले असे. म्हणजे पाण्यामध्ये गाथा बुडवली तुकारामांची ती तारली नाम्याच्या कीर्तनामध्ये नाचला मिरेसाठी जे विष होतं त्याचं अमृत बनवलं गोऱ्या कुंभाराच्या साह्याला धावला कधी जनीसाठी तिचं जातं ओढतो आहे तर नाथांच्या घरी खंड्या रूपाने पाणी भरतो आहे. असा जो
आहे काय पांडुरंग आहे किंवा श्रीकृष्ण आहे, तो जसा भक्तांसाठी धावतो तसा कलियुगामध्ये हा साक्षात शनी भगवंत या पुण्यभूमीत अवतरला आहे. येणेपरी अमुपसंत असे मैवरी वर्तत, दयागंधेही विदेही धावत, येती भक्ता कारणे. ऐसे कलियुगी साक्षात त्रैलोक्यनाथ श्री भगवंत शनी भगवंत अवतरले या पुण्यभूमीत. श्री क्षेत्र शिंगणापुरी रवी येता उदया लागुनी, तिमिरक्षय निश्चित तक्षणी. तैसे अवतरता शनदेव चक्रपाणी, पुण्य रश्मी दश दिशे. दुष्टशक्तीचा भस्मासुर होता वर्तत महिवर, क्षेत्री प्रगटता शनेश्वर, पुण्यराशी वर्धतसे. वर्तला असे फार काळ, येथे प्रगटला भक्तवत्सल, ती पावन कथा निर्मळ चित्ती परियेसा. भाव ठेवून या स्थिर, पठन करील जो भाविक चतुर, त्यासीच कळेल साचार इतिहास ह्या क्षेत्रीचा. पुरातन काळी पानस सरिता, नामे संबोधती या क्षेत्रा. या ठाई प्रगटला जीवनदाता भगवान शनेश्वर, समीपची पूर्वेला बारोमास उदक ज्याला. ऐशी सरिता त्याला पानस नदी नाव प्रसिद्ध. एकदा घडले नवल, येथे वर्षला पर्जन्य प्रबळ, आश्चर्य करती सकळ, म्हणती देवकरणी अकळ. शनी अवतरणाची वेळ, आनंदे भरले पृथ्वी आकाश पाताळ, स्वर्गाचे देव सकळ आनंद वृष्टी करताती. शांत आसमंती बहुमेघ, दाटून आले शीघ्र, कृष्णमेघे जैसे काननी व्याघ्र, गर्जती परमक्रोधे. वायुदेवता बहु हर्षोन्मत्त, होता पुण्यक्षेत्री वाहत, न्यायदेवता शनीचे स्वागत, विद्युल्लता करतसे. पर्जन्ये गंधित मृत्तिका, सृष्टी उभारली घेऊन पुष्पे पर्णिका, आकाशी सप्तरंगी धनुष्य देखा, अवघे स्वानंदे डुल्लती. आले पर्जन्यासी उधाण, जीवन नोहे ते पियुषची जाण, जे पावत आहे पानसातून, खळखळ त्याची अपूर्वासे. विबुदासी नव्हते विदित, सृष्टीचा भाग्योदय येथ, होईल पानसा माझी साक्षात, तयाचे शुभ वर्तमान अवघे. पर्जन्य ओसरून गेला, पूर पानसाशी लोटला, तोही शने शने ओसरला, सृष्टी मोदे वंदितसे. रजनी तेथून नक्षत्रवाती, शनदेवास ओवाळती, प्रभाती उदेला गभरती, आज भाग्योदय महिवरी. दुसरा दिन उदेला, ओसरून पूर गेला, गुराख्याचा नेम ठरलेला, गोधने चारण्याचा. गाई गुरे वासरे घेऊन, नदीकाठी जमले अवघे जन, निसर्गाने नंदनवन जणू होते निर्मिले. जेथे भगवंत घेतो अवतार, तेथे साये होते चराचर, तसलाच काहीसा प्रकार नदी क्षेत्री जाणवला. आनंद प्रसन्नता चोहीकडे, त्याची ठाई ठाई जाणीव घडे, दर्शन प्रभू ऐश्वर्याचे केवडे, जाणवले सकळा. घेऊन आपुली गोधने, गुराखी गेले आनंदाने, तो पियुष पान सेवने, आनंद ती सकळ. सर्वाही संतोष मने, तैसेची अवगाहाने, तृप्ती सर्वदा सर्वार्थाने, तिचे परिसती वसंडत. म्हणजे पानस नावाची नदी आहे ह्या शनी शिंगणापूरला मंदिराच्या जवळ. आणि एकदा तिथं प्रचंड वादळ झालं, कधी होत नाही एवढा मोठा प्रचंड पाऊस तिथं पडला. मग ते वर्णन केलं आहे की इंद्रधनुष्य त्याचं स्वागत करत आहे, निसर्ग पुन्हा म्हणजे शनिदेव तिथे अवतरणार होते म्हणून ते सगळं वर्णन केलेलं आहे की फुलं पानं सगळं कसं म्हणजे तिथं झेपावत होतं आणि सगळं शनिदेवाच्या स्वागतासाठी उभं होतं. मग आता दुसऱ्या दिवशी पाऊस ओसरला आणि ही लोक त्यांच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे गुरं चारायला शेतामध्ये गेलेली आहेत. तर काय दिसलं की ती शुभ्र वाळुकेचे कण आहेत त्या नदीमध्ये. तिथं कधी काळं असं हे नाही आहे नदी, वाळू तिथली पांढरी आहे आणि तिथं एक काळ्या रंगाची शिळा वाहत वाहत आलेली ह्या गावकऱ्यांनी ह्या गुराखी मुलांनी बघितली. पानसा माझी शुभ्र वालुकाकण, प्रवाहाची मधुर धून, ते प्रवाही शिळा कृष्णवर्ण, वाहत येता सकळे देखली. निराकार ही शिळा, हिचा रंग ही काळा, पाहुणे आश्चर्य सकळा, तेदवा वाटले. पाण्यासमवेत वाहत शिळा, आली कैची अवलिळा, स्थिरावली बोरवृक्षाच्या मुळा, पान संधी माझी पै. अवलोकिता गुराखी गोंधळले, चर्चा करती गलबले, ऐकवू एकमेका लागले आपापली मते.
पाहून तो चमत्कार सर्व हर्ष दाटला थोर. कैचा हा चमत्कार देखून या आश्चर्य करताती. तया माझी एक अवखळ बालक पातले शिळेच्या सन्मुख. केला तिचे वरी काष्ट प्रहार एक आपल्याल्या हाते. कैसा वर्णावा चमत्कार करता शिळेवरी प्रहार. स्त्रवू लागले रुधिर त्या शिळे माझारी. तेथे व्रण पडला शिळेला सकळे पाहिला डोळा. काळ बहुत लोटला तरी अजून खूण तैसीच. मुले भाऊ भयभीत गुरे गोदने घेऊन आले ग्रामात. ग्रामीजनासी वृत्तांत वदते जाहले. वर्तला प्रकार अद्भुत सकळा आश्चर्य मनात. एकमेकाशी होते बोलत कैसे रुधिर कोठून आले. आश्चर्य विबुध हरकले आबाल वृद्ध धावू लागले. अपूर्व हे डोळा देखिले अलौकिकच वाटले तया. अस्तासी गेला वासरमणी तिमिर प्रगटली रजनी. उदयक प्रातःकाळी येऊनी पाहू म्हणती जन सगळे. येणे परी निश्चय करून सकळे स्वसदनासी पातले. नवलते कैसे निराहिले हृदय तयांच्या. त्याच रात्री चमत्कार झाला तो आता सांगतो सकळा. विबुध हो शुद्ध करुणी मनाला श्रवण करा भावे तो. रात्रीचे 2 प्रहर लोटले कोणे एके स्वप्नी देखिले. शनिदेवेच पैते दाविले सामर्थ्य वैभव आपले. देवा तुझी आपुले दिव्य तेज स्वरूप दाविले. पारणे डोळ्याचे फिटले देखून या आपले स्वरूप. सकळे लोका खरे वाटले की हे शनदेवाचेच रूप आगळे. पाहुणी मन डोळे निवले समस्त ग्रामवासियांचे. हा नोहे चमत्कार परी माझाच साक्षात्कार. तुमचे जाणून अंतर मीच हे दाविले अपूर्व. भावची देवाचे रूप घेतो भक्ता आपुले प्रेम देतो. भावापोटी तो जे जे वर्ततो ती ती पूजा होतसे. या कलियुगी भाग्योदय जाण ये जाणोनी सत्यपूर्ण. शिंगणापुरी सुमूर्त पाहून करा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. शनिदेवे जे जे सांगितले ते ते सर्व सत्य गमले. दर्शने जीवन कृतार्थ झाले ऐसेचे वाटले सकळ जना. जेणे परी शनदेव बोलले आणि आपले दिव्य सावरले. निज मूर्ती ते रूप जाहले त्या थोर शिळे माझी. दया दृष्टांत दिदला तो धनी ग्रामी पातला. इत्यंभूत वर्तू लागला काय दृष्टांत बोलले ते. विबुध हो ऐका समाचार काल देखील जो प्रकार. तो नव्हेची चमत्कार साक्षात शनदेवासे. मग काय झालं तिथे गुराखी चारत होते त्यांना ही शिळा वाहत आलेली दिसली. एका ब्रात्यपुराने जाऊन काय केलं त्या शिळेवर आपल्या काठीने मारलं तर तिथून रक्ताची धार लागली. मग म्हातारी पोरं घाबरली आणि पळत पळत आपली गावाकडे आली आणि गावच्यांना सांगू लागली अशी अशी एक शिळा वाहत आली आहे आणि असं असं त्यातनं रक्त वाहत आहे. तर गावकरी पण गेले धावत धावत चला बघूया. काही लोकांनी बघितलं तोपर्यंत सूर्य मावळला होता. मग म्हटले आता राहू दे आपण उद्याला ह्याचं काय असेल ते ठरवूया. आणि असं म्हणून मग ते गावाकडे निघाले. तर काय झालं रात्रीमध्ये एक शनदेवाचंच कुणाला तरी स्वप्न पडलं आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं शनदेवाने की मी साक्षात इथं रूप घेतलेलं आहे. मी इथं साक्षात अवतार घेतलेला आहे हे गावाचं म्हणजे मला आवडलं. आणि मग लोक जशी जशी भक्ती करतील चांगल्या अर्थाने तर आम्ही ती मानून घेतो. जे काही लोक करतील तेच आम्ही पुढे बाबा ऐकून घेतो मानून घेतो त्यांचं असं आहे. तर मग गेले लोक सगळे तिथं आणि बघितलं तर खरंच त्यांना ती काळी शिळा म्हणजे शनदेवाचं रूप वाटलं. तो दृष्टांत झाला तो गावी आला आणि त्याने सांगू लागला लोकांना की असा असा दृष्टांत मला झालेला आहे. काल जो प्रकार बघितला तो चमत्कारचा आहे. ते साक्षात शनिदेव आहेत. भली थोरली शिळा काल देखील डोळा. ते शनदेवाची जाना सावळा मुळी ती मूर्ती निर्गुणची. मूर्तरूप धरोणी शिळा रूपे प्रगटला विश्वधनी. पुनश्च लोपला शिळे माझे जाऊनी दृढ भावधारा विभूत हो. शिळा रूप प्रत्यक्ष शनदेव तयाने निवडले हे गाव. नित्य वस्तीसी हा ठाव तयाच बहुत आवडला असे. त्या भक्ताचे ऐकोणी बोल ग्रामवासी आनंदले. म्हणे धन्य तुझे जिणे सफळ तुझे योगे भाग्य उदेले आमुचे. जय जय शनदेव भगवंत होत आम्हावरी कृपावंत. करत सकळा कृतार्थ वरप्रसाद देवोनिया. सकळ ग्रामस्थे आनंदली तयांची भ्रांती सरली. हर्षे गर्जना करू लागली जय जय शनदेवा.
उदयीस आला वासर म्हणी, विबुध पान सतिरी निघाले झणी. म्हणती आदरे करुणी चक्रपाणी, आणू आपले ग्रामासी. भ्रांती गेली सरून, नयने देखला दयाघन. पानस तीर गेला दुमदुमून, जय जय श्री शनदेवा. टाळ चिपळी आणि मृदुंग, सुस्वरे आळविती अभंग. पानसा माझी अवघा रंग, भक्तिमय जाहला. पुढती झाले कारभारी, मूर्ती उचलू म्हणती करी. चार धा धरून या सत्वरी, उचलू लागले पै. परी शिळान हालेत सुभर, शतजणे लावता जोर. अवघे विश्वची जयाचे अंतर, मग शताचा काय पाड. इतरही झाले पुढती, तया माझी मल्लही होती. शिळा रूप धरून या हाती, शक्ती लाविती प्रबळ. यत्ने करून अनंत, परी हालेची ना शिळारूपी भगवंत. माथा टेकून या चरणाप्रत, म्हणती आतुर बळ तुम्ही देवा. तू असशी जगदीश्वर, कोणावर नावे तुझा पार. अडळ स्थान विश्वा माझी साचार, आहे की तुझे. प्रयत्नांची शर्थ केली, लोकशक्ती लया गेली. परी शिळात सुवर्ण हालली, आश्चर्य केवढे हे. यज्ञे वाळूतून तेलही गळे, हे वचन मानती सगळे. परी ईश्वर शक्ती नकळे, हेची परमसत्य. झाले जाणकार पुढती, म्हणती उदयिक पाहू म्हणती. गमन ग्रामाकडे करती, विराम देती प्रयत्नाते. कन्या सासुराशी जाये, मागे परतुनी पाहे. तेने परी ग्रामवासी हे, पुन्हा पुन्हा वळूनी पाहती. होती निरव शांती ठाई, रजनी वर्धतसे समयी. ग्रामी आली मंडळी, परतोनी मोकळ्या हाती. काय जलविन मत्स्य जिये, वायू वाचून प्राणी न राहे. तैसे शनी देवा तुझ विण हे, विश्वची रीते भासतसे. दयासिद्धीतला दृष्टांत, पुनरपी जाणवे तया साक्षात. तुम्हीच होता जगदीशा तेथ, देवादिदेवा शनदेवा. येणे परी चिंतनी सरली रात्र, चिंता थकवा गेला दूर. उषप्रभा उदयला सुंदर, नारायण उदया आला. कबळपती जगदीश्वरा, आलासी ग्रामस्था सन्मुख खरा. ज्योतिर्मय प्रकाशे शनेश्वरा, चौ दिशा फाकला. तो प्रकाश पुंज पुन्हा, शिळे माझी रिगाला जाना. काय वर्तले न कळे कोणा, सर्वची अचंबित. वदले दृष्टांतासी न्यावया शिंगणापुरा, अन्य प्रयत्न न करा. मामा भाच्या करवी धरा, त्याच्या हाती उचलेन मी. रथ नसे आवश्यक, आणिकाचे श्रमही आणिक. त्याची तुम्ही सकळीक, चिंता न करावी मानसी. ऐसे वदोनी शनदेव, दृष्टांतावरीला मूळ प्रभाव. पाहुणी भक्तांचा भाव, मग मूर्ती माझी प्रवेशला. दयासी दृष्टांत दिदला, तो भाग्यवंत ग्रामी आला. सुवार्ता सांगत धावला, आनंद गगनी मावेचिना. म्हणे विबुध हो परियेसा सर्व, नवे शिळा हा शनदेव. प्रत्यक्ष स्वय देवादिदेव, भक्ता कारणे प्रगट झाला. आता एकचित्ते जाना, शिंगणापुरी करला प्रतिष्ठापना. भक्त न्याय देवाच्या नित्य दर्शना, लागतील होते. ही शिळा प्रत्यक्ष शनदेव, त्याचे ठाई ठेविता भाव. मनोदय तुमचे सर्व, पूर्वीत समर्थ हा. आनंदले लोक सगळे, म्हणती भाग्य आमचे फळले. पूर्वपुण्य फळाले, निश्चिंत जाना. दारोदारी सडा संमार्जन, गंधित फुले पुष्पे तोरण. सर्वत्र लगबग जाण, मूर्ती स्थापनेची. पूर्वक्षितीवरी भास्कर, उदया येताची रश्मी कर. आनंदान पार, चराचर सृष्टीवरी. मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना, करावया आमंत्रिले ब्राह्मणा. धूपदीप आदी उपचार जाना, ते वेळी जमविले. मूर्ती आणावया पूजास्थानी, मामाई भाचे आले मिळोनी. तैसेची कृष्णवर्ण वृषभदोनी, तेही आणले कोणी. वाद्य गजरे नामोच्चार, पूजा साहित्यादी अर्पिला पुष्पहार. मामा भाच्याचे लागता कर, स्वये बोराटी रूढ झाला. बोराटीच्या शाखा कंटक विपुल, नव्हते वस्त्र त्यावरी तलमल. तरी आरडला देव भक्तवत्सल, भक्त कळवळा न वर्णवे. कोणा न हाले शिला रूप सावळे, ते मामा भाचे यांचे करगमळे. कैसे सहज उचलिले, लोक आश्चर्य करती सकळ. बोराटी साखा शंगरावरी, कंटके पिडती कजरी. नाखंता अनुमात्र करी, कल्याण कळवळा भक्तांचा. पाहुणी मूर्ती मनोहर, शोभतो माती पुष्प जडित हार. देखोनिया निवाले अंतर, भक्त भाविकांचे ते धवा. किती करावे कौतुक, चालली भव्य मिरवणूक. शनदेव भजनी सकळीक, देहभान हरपले.
आज जणू येथे मैवर स्वर्गची मोहावनी धाविंदला सत्वर असे महात्मा या भूमीचे थोर शनदेव कृपेवर धले दृष्टांत घडला ते पुरुषार्थे मऊ पजला अंतरी त्या ते मूर्ती स्थापना स्वठिकाणा ते करावी म्हणतसे परिग्रह राजे शनेश्वर ना मांडला तयाचा स्वार्थाधार मिरवणूक येता या जागेवर स्थिरावली मूर्ती एकाएक मोह पदला अंतरी तैसेची आचरण करी दयाची मनोकामना पुरी ना करतसे शनदेव परिलौकिकाची सांडोरी चाड धरी पारमार्थी प्रेम गोड शनदेव तयाचे पूर्वी कोड हेची भक्त वात्सल्य तयाचे पूर्ण करावया भक्त मनोरथ शनदेव शिळारूपी जागृत येथ ऐसा महिमा अति अद्भुत भगवान शनीश्वराचा. मग काय झालं, ती लोक सगळे त्या शनदेवाची शिळा आणायला गेले दुसऱ्या दिवशी. पण हात लावतात तर काही हाले नाही. 1 जण 2 जण 10 जण मग 100 जण भले भले पैलवान सगळे हे करू लागले, पण ती काही शिळा हलली नाही. त्याने भजन केलं, टाळ मृदुंग चिपळ्या लावून तिथं सगळा जय जयकार केला शनदेवाचा, पण तो हलला नाही मात्र तिथून. मग परत लोक नाद सोडून गेले, म्हणले आता उद्या पाहू. परंतु ज्याला दृष्टांत दिला होता त्या मनुष्य मात्र म्हणजे कुणालाच त्या रात्री चैन नाही. जशी कन्या सासुरासे जाये मागे परतोनी पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी शनदेवा. माऊलीने केव्हा भेटसी केशवा म्हटलंय. ही त्या लोकांना असं झालं की शनदेव आपल्याला कधी भेटतील. आणि मग काय झालं, त्या लोकांनी ज्याला दिला होता दृष्टांत त्याला परत दिसलं. सकाळी सकाळी उठल्यावर गेला, सूर्यनारायण उगवला, जसं काय शनीच उदयाला आलाय आणि त्या शिळेमध्ये ते रूप परत स्थापन झालं, शिळेमध्ये गेलं. त्याला रात्री दृष्टांत दिला की मामा भाचे फक्त हात लावतील तर मी त्यासोबत येईन, बाकीच्यांनी काय कष्ट करण्याची गरज नाही आणि गाडा रथ आणण्याची पण काही गरज नाहीये, दुसरा काही प्रयत्न तुम्ही करू नका. व दुसऱ्या दिवशी लोक उठले, आनंदाने सगळा सडा संमार्जन दारोदारी तयारी केली, छान कपडे घातले आणि बाबा आता मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना आपण करायची आहे. मग खरोखर 2 मामा भाचे गेले, त्यांनी हात लावला की ती मूर्ती त्या बोरीच्या जवळ होती, पायाशी ती बोरीवर चढली. म्हणजे काय अंगाला काटे बिटे लागतात, पण लोकांसाठी शनदेवाला काय नाही. ते तिथं काय तलम वस्त्र नाही, काय नाही खाली. त्या बोरीवरती ती शिळा चढली आणि मग त्या मामा भाच्याने ती घेतली, उचलली आणि त्यांच्या हाताने हलक्यामध्ये आले, वाजत गाजत गजर करून त्यांना आणलं. आता ज्याला त्याचा हे पडला होता दृष्टांत, त्याला मोह पडला की आता देवाला माझ्याकडे घेऊन जाऊया. पण देवाने काही कुणाचं ऐकलं नाही. या जागी आल्यावरती शिळा इथं जड झाली. आणि जो काही म्हणजे मनोभावे करतो त्याच्यासाठी देव पावतो, पण जो स्वार्थ बघतो स्वतःचा त्याचं काही परमेश्वर ऐकत नसतो. शनेश्वर झाले स्थानापन्न शिंगणापूर क्षेत्री जाण आता पुढील महिमान भाविक हो परसावे. ऐसे देवाचे या महिमान अभक्तान कळेची जाण जया अंतरी भावपूर्ण तयासी कळो जाती. जयाची कामती ओंगळ मानी पर दुःख शीतळ ऐसे पातकी चांडाळ नावडती शनिदेवा. परिभक्ताची घेऊन सेवा धाविंदती सत्वरी ऐकून धावा ऐसा अपूर्व डवलावा केवळ येथे दिसत असे. भक्तांतरीचे धावे जरी का शुद्ध चित्ते स्मरावे क्षणे धाविंद तो भक्तिभावे येणे परी दुजानसे. मी पण निमाले जया अंगी समत्व भाव तो विवेका लागी अशा पुण्यात्माच्या भाग्यी सुखाचा पर्जन्य करतसे शनदेव. माय माऊली जैसी का दृष्टी खुणवी ताण्या बालका भरवी अन्नोदक नित्य देखा तैसा भक्त कळवळा शनिदेवा. जरी काही इच्छिले भक्ते कळे देवा कृपा दृष्टी ते पूर्ण करी त्याच्या मनोरथा ते प्रसन्नता पावोनिया. जरी देव अमूर्त अव्यक्त भक्ता लागी सगुण साकार होत ते संत वचन करावया सार्थ शनिदेव या क्षेत्री प्रगटले. ऐसे शनिदेव महिमान चित्ती धरावा भाविक जन चरण ठेवून भाव संपूर्ण वंदावे त्या सर्व भावे. भक्तजनांची करण्या सेवा अवतार घेशी तू देवा हे शास्त्रवचन सिद्ध कराया शनदेव येथे राहिले. असो तू देवा माझी गहन कापते तुझ पुढे त्रिभुवन इतराची येथे पाड कोण असा देव हा चक्रवर्ती. देवादिदेवा मंगलामया नसे तुझ वरी कोणाची छाया तिष्ठरूपी उघड्यावरच देवराया भक्ताची या सेवा कारणे. ऊन वारा पाऊस थंडीत सकळ ऋतू मस्तकी घेत अहर्निश उभे आहात देवादिदेवा शनेश्वरा.
मायबाप तू शनिदेव, तुझा आवडे भोळा भाव. तुझे भक्त प्रेम अपूर्व, तिन्ही लोकी प्रसिद्ध. उभाची असशी अष्टोप्रहर, छायेविन चौथऱ्यावर. छाया तुझीच चराचरावर, हे गुह्य येथे प्रगटले. सर्वश्रेष्ठ तू त्रिभुवनात, भक्त सेवा तुझी रीत. दुःखिताची दुःखे शिरी घेत, संकटे सर्व ही सोशिशी. तुझसाठी सुंदर मंदिर, एखादे असावे टुमदार. ऐसा भाव कुणा अंतरी थोर, निपजला असे तो. तै स्वप्ना माझी साधकाला, तुवाची दृष्टांत दिदला. छाया नको आहे मजला, गगनभेदी मंदिराची. येथे सौंदर्य असे फार, सात्विकता असे अपरंपार. वाटे सर्व आश्चर्य थोर, दृष्टांत वृत्ते. येणे परी शनदेव भक्त वेडा, राहिला उभाची उघडा. भक्त काय वारी हा खडा, भक्त कल्याणा तिष्ठत. येती दर्शना भक्त प्रेमळ, म्हणती देवासी न देऊळ. कैसे शिंगणापुरी या क्षेत्री, झाली अभिव्यापक क्षेत्र कीर्ती. दर्शनासी भक्तजन येती, दर्शने अति प्रसन्न होती. कृपा प्रसादे शनीश्वराच्या, बहुदिन मूर्ती उभी भूमीवर. उभी होती साचार, भक्ताची या सेवे ईश्वर. कष्ट सोशी आपणची, झाला पावता जगन्नायक. येऊ लागले दर्शना भाविक, कोणा नव्हती काही अटक. दर्शना लागी देवाच्या. म्हणजे मग ती मूर्ती एकदाची या ठिकाणी या गावामध्ये आली. ह्याचं नाव पहिलं पानच होतं नदीवरून, ते शनिशिंगणापूर नाव झालं. आणि त्याला काही छत्र चामरं नको, कोणाच्या डोक्यामध्ये आलं एक मंदिर बांधावं. मग शनिदेवाने स्वप्नात जाऊन सांगितलं कुणाला तरी की मला काही मंदिर नको आहे, आकाशाचं छत हेच मला आवडतं. आणि अशीच मग उघड्यावरती ही मूर्ती ऊन पाऊस वारा सोसत भक्तांच्यासाठी तिष्ठत उभी आहे. आणि हळूहळू आता काय झालं, या ठिकाणाची प्रसिद्धी झाली आणि अनेक भक्तगण दर्शनासाठी येऊ लागले. भक्तमणी जे जे येत, ते ते पूर्ण होय येथ. सर्वेश्वर पूर्वी मनोरथ, ते तर कमी कशाची. मूर्ती श्री शनिदेवाची आहे, मूळचीच कृष्णवर्णाची. की सावळी प्रसन्नता मनाची, लाभे भक्त भाविका मनोहर. यावर जे काही घडले ते पाहिजे वर्णिले, जे आपणची दावी येले सत्व सामर्थ्य. सोनई नेवासा तालुक्यात ग्रस्त एक धनवंत, जवाहरलाल लोढा असे नाम विख्यात. आला एकदा शनिदर्शना, गडगंजासुनी संपत्ती. परी उदरी नाही संतती, या लागे मनोव्यथा चित्ती. अहोरात्र चैन न पडे, श्रीचरणाचे घेता दर्शन. हृदयची पीडा घन, मुखावाटे उमटले जाण. शनदेव जाणले भाव अंतरीचे, लोढाचे प्रबळ भावबळ. म्हणतात देई जे मज बाळ, माझे आर्त देवा तुझ जवळ. श्रद्धेने बोललो असे, देवाची या प्रतापापुरती. दुःख ते बापुडे आती, जवाहरा झाली पुत्रप्राप्ती. यथा काळी शनी प्रसादे, शनदेव प्रसादे श्रद्धावंता भक्त अप्रती. अनेका आली प्रचिती, मग चरणना सोडती. शनदेवाचे सर्व काळ, संकल्प सिद्धीस जाती. भक्त भाग्यवंत होती, कदान सोडती चित्ती. चरण शनीश्वराचे, येता शनेश्वराची या मना. चिंतिले ते लाभे भक्तजना, अलौकिक महिमा जाना. कोणा न कळे कदापि, जवाहर लोढा श्रीमंत नंतर. मनचा नवस फेडण्या सत्वर, सामग्री आणून चौथरा सुंदर बांधिला असे. जयाने दावणी कौतुक, घडविली ब्रह्मांडे अनेक. त्याची कृपा प्रत्यक्ष देख, जवाहरे उभवली अनुभवली. चौथरा निर्माण कार्या लागून, प्रश्न निर्माण झाला जाण. म्हणती मूर्ती जागेची उचलून, चौथरा बांधू म्हणती. प्रतिष्ठावया शनिमूर्ती, बहुजने लावली शक्ती. पण तसुभरही हाले ना ती, भूमी आसनी होती ती. करताही यज्ञाची शिकस्त, कुणा न हाले आणू मात्र. पाहून तो चमत्कार निश्चित, अचंबित झाले. सरलिया प्रयत्न सगळे, मग प्रमुखासी बोलाविले. मूर्ती कैसे निढळे उपाय शोधती, मग कुदळी फावडी आणती. मूर्ती भूमी खणून काढू म्हणती, परी न कळे निश्चिती. किती खोल खणावे धरणीचा ठाव लागेना, कुटवर खणावे उमजेना. अनंताचा ठाव लागेना, दिग्मूढ झाले सकळ. त्रैलोक्यनाथ शनीश्वर, तेने व्यापिले चराचर. नव्हती खणून मूर्ती निघणार, त्या स्थापिली या जागेची. चौथरा पूर्ण होण्याकरता दृष्टांत दिला ग्रामस्था. तूच की विश्वनाथा होनी कृपावंत.
स्थापल्या जागेवरून मजला हलवण्याचा प्रयत्न सगळा सोडून चहू बाजूला बांधा तुम्ही चौथरा. चौथरा निर्मिला फूट 3.5 स्वयं मूर्तीवर आली जाण. फक्त बांधकाम केले बाजूने मूर्ती वर्धली आपोआप. उंची जमिनीवर 5 फूट 3 इंच चौथऱ्यावरही आपोआप तेवढीच. ही दैवी शक्ती साच लीला दाखवी सकळी का. देवाची ती आज्ञा मानुनी श्रद्धा भक्ती तैसीच ठेवूनी चौथरा सुरेख बांधोनी शनेश्वरा समर्पिला. आकाशापरी तू अनंत नक्षत्रापरी अगणित चंद्र सूर्यापरी कृपा प्रसादाचा स्रोत सर्वापरी तू अनुपम चमत्काराविण नमस्कार कुणी न करती मैवर. ही जगराटी विचित्र सर्वा ठाई जसे हे क्षणिक क्षेत्र ही शनेश्वर हे तीर्थक्षेत्र ही शनेश्वर दावती काही चमत्कार देव सामर्थ्य व्हावया गोचर अन्य हेतू तेथ नाही. देव महात्म्य कळावया ते चमत्कार काहीसे जनाते दाविते ते भगवंते अवधारी जोजी. मग काय झालं, शनदेवाले त्यांची स्थापना केली आणि मग एक लोढा नावाचे सोनई गावचे नेवासा तालुक्यातले जवाहरलाल लोढा नावाचे ग्रस्त शनदेवाच्या दर्शनाला आले आणि एकदम त्यांची मनोव्यथा गेली मनातून की संपत्ती गडगंजे पण देवा बाळ नाही, दे मला एक बाळ दे. आणि काय माहिती शनदेव प्रसन्न झाला आणि त्या ग्रस्ताला खरोखर बाळ झालं. मग त्याच्यानंतर ते पैसेवाले होते भरपूर. त्यांनी विचार केला होता खरं पण देवाला मंदिर नको ना, मग चौथरा तरी बांधूया. मग आले चौथरा बांधायला, पण मूर्ती हलवली पाहिजे. मूर्ती कशी हलवणार, ती प्रचंड जड झाली मूर्ती. मग या लोकांनी कुदळी फावडी आणली की खोदूया ती आणि खालनं काढूया. पण ती किती खोदायची कळना, किती खोदली तर त्याचा पारच लागत नव्हता. मग शेवटी परत एकदा कोणाला तरी दृष्टांत दिला की बाजूनं चौथरा बांधा, तुम्ही कशासाठी खादाखोदा करत आहे. मग त्यांनी एक माप घेतलं 3.5 फुटाचं जमिनीपासून काय असेल ते 5 फूट 3 इंचाचं माप घेतलं आणि कडेनं फक्त चौथरा बांधला आणि आपोआप ती मूर्ती स्वतःहून वर आली. म्हणजे जेवढं जमिनीपासून चौथऱ्याचं अंतर आहे 5 फूट 3 इंच तेवढंच अंतर चौथऱ्यापासून वरती मूर्तीचं आहे आणि हे आपोआप झालेलं आहे. मग ते काय देवाने एक दाखवलं की देवाची शक्ती कशी असते. तर त्यांना काही चमत्कार करायची गरज नाही आहे, पण लोकांचा चमत्काराशिवाय नमस्कार नसतो ना, म्हणून त्यांनी ते तिथं दाखवलेलं आहे. हनुमंत बंग या धनिकाच्या कोण्या सेवकाने वस्तू खाण्याच्या ठेवल्या पेटीत लाकडाच्या कडी कुलूप लाविले. अजाणतेपण ये घडले सेवकान कळे काय झाले. त्या धनिकाचे बैल आडवे पडले पोट समग्राची फुगली. कोणा एकाची नजर पडली त्यासी गोष्ट ही उमजली. म्हणे कुलूप कडी तत्काळी द्याहो फेकून जडकरी. शिंगणापूर क्षेत्रिया नाही सदनासी कुलपे कोण्या. शनदेव प्रतापे आपुल्या रक्षी सकळ क्षेत्रजना. भक्तवदला कळवळून वृषभ अंगारा लावून धरले शनदेवाचे चरण पिढा अवघी सरली. आहे पुण्यमय परिसर येथे नाही घरा सद्वार. त्रिभुवना माझी एकमेव थोर आश्चर्य शिंगणापुराचे. जगदमित्र असे कुलूप ते शिंगणापुरी होय शाप. नाम उच्चारताही होते पाप कुलूप ना लाविती कोणी. पृथ्वीच्या पाठीवरती ही एकच क्षेत्रपुरी जेथे दाराविन घरी दारी राखण देव स्वये करतसे. लिले भक्ताची अंतःकरणे जाती भरुनी भक्तीने चमत्कार यान म्हणणे हा साक्षात्कार प्रत्यक्ष जाणावा. तुझे रूप अतिविशाल भक्त उद्धारी सकळ ना सज्जनाचा छळ करीसी कदापि. शनी भक्तीची भागीरथी भक्तांतरा पवित्र करती नेणती आणिक काही युक्ती संसारी तरुणी जावया. पंचक्रोशी ही अतिपवित्र सदन निर्धनाचे संसार येथ शनेश्वराचे सहस्त्रनेत्र अहोरात्र राखती. परिस लोहास स्पर्शिता दक्षिणीये त्यास सुवर्णता तैसे शनदेव कृपा करता होय संसार सुखरूप. तुझवरी देवराया वृक्षाची नचरी घे छाया भक्तासाठी छत्रासया आपुल्या तुवा शनदेवा त्यागिले. चौथऱ्याच्या उत्तरेस एक होता निंब वृक्ष समस्त ऋतू माझी हिरवेपण प्रत्यक्ष जपत असे देव कृपे. प्रतिदिनी एका फांदीची सावली मध्यानासी ये मूर्तीवरी हा चमत्कार प्रत्यक्ष नेत्री भक्त सारे पाहती. एक समय घडला चमत्कार पर्जन्य कोसळला भयंकर कडकडून विद्युलता झाडावर पडली निंबाची. होता प्रसंग अवघड अग्नी वेष्टले निंब खोड परिणा पडले झाड मोडोनिया.
पाहून तो प्रकार लोकचक्रावले फार, म्हणतीनो हे चमत्कार, हा साक्षात्कार शनदेवा. कोण आहे का भक्ताच्या सेवकाने खायचे पदार्थ लाकडी पेटीत बांधले आणि कुलूप लावले त्या पेटीला. काय झालं कळलं नाही. दोघांचे बैल पोट फुगून त्या धनिकाचे बैल आडवे पडले दोन्ही. कुणाला काय समजना. पण एकाच्या तोंडून सहज गेलं की इथं कडी कुलप लावायची गरज नाही, कुलूप फेकून द्या. आता ते असं शनिशिंगणापूर पृथ्वीवरती एकच गाव आहे की जिथं घराला दरवाजे पण नसतात आणि कुलप पण नसतात. त्यांचं रक्षण ते सधन असो, निर्धन असो, पैसेवाले असो, त्या पंचक्रोशीचं रक्षण शनदेव स्वतः करत असतात. त्याच्या बाजूला एक झाड होतं लिंबाचं. त्या झाडाच्या एका फांदीची सावली बरोबर दररोज शनदेवावरती माध्यान्हीच्या वेळेला पडत असे. मग ते स्वतःला छाया घेत नाही, लोकांवर छाया करतात, पण त्या वृक्षाची छाया त्यांच्यावरती पडत होती. लोक हा चमत्कार पाहिजे. एकदा काय झालं, खूप पाऊस आला आणि एक वीज कडाडून त्या झाडावरती पडली. झाड सगळं अग्नीनं जळून गेलं, वेष्टलं, पण खोड काही झाड काही पडलं नाही. लोक म्हणले हा पण शनदेवानी एक प्रकारे आपल्याला साक्षात्कारच दिलेला आहे. आणि ते झाड पुन्हा हिरवगार झालं. पुनश्च झाड हिरवे झाले, शाखा पल्लवे बहरले, चराचर जेणे व्यापिले, तेनेची दाविले कौतुक. काहीसा काळ लोटला, विश्वस्त जने विचार केला, जुना वृक्ष तोडून नवा लाविला. त्याच ठाई शिंगणापूर क्षेत्रीचे आश्चर्य अद्भुत अनाकलनीय. नगडे येथे चौर्य कदा काळी ते. जरी कोणी धाडस केले, चुकुनी जगाचे डोळे, जरी कुणाचे काही चोरले, तरी तक्षणी भ्रमिष्ट होत असे. शिंगणापूरच्या शिवेबाहेर जाऊच न सके चोर. शनेश्वराचा चमत्कार जाणवे तया तत्काळ. चोरीच्या प्रयत्नात जो करी, विघ्ने येती तयावरी, कठोर शिक्षा सत्वरी. होय तुमची, होय दृष्टी भ्रमाची, येणे परी बहु उदाहरणे, येथील देवा भक्ता कारणे. श्रवण करा शुद्धांत करणे, ही असे विनंती. वर्षे उलटली फार, देवाच्या शिंगणापुरी तस्कर, आले होते हेतू पुरस्पर, चोरी करावया. गावचा पाटील धनिक थोर, त्याची बैल जोडी खिल्लार, सोडून या चालले तस्कर, शिंगणापुराहुनी दूरदेशी. कर्मफलदाता श्री शनेश्वर, त्याचे न कळे सामर्थ्य अणुमात्र, चालतच राहिले चोर, परी गावीन त्यांच्या पातले. रात्रभरी चालत राहुनी, गेले सारे थकोनी, म्हणून अल्पविसावा घेऊनी, जाऊ पुढे म्हणती. वृषवासी बांधून वृक्षास, झाले निद्रा सुखे वश, सूर्योदय समयास, झाले खडबडून जागे. विश्वास नैनावरी बसेना, रात्रीचा तो ठाव ठिकाणा, अनेक काही खुणा, सर्व काही गुप्त झाले. मग आले त्यांच्या लक्षात, रात्री नव्हतो सरळ मार्गात, प्रविष्ट होऊन मंदिर परिसरात, भ्रमंती पै केली. वृषभास सर्वजण, आले शनदेवासी शरण, वंदून या शनिचरण, क्षमा मागू लागले. तस्कर म्हणती शनीश्वरा, आम्हा नव्हते विदित ईश्वरा, तुझं समसामर्थ्य दुसरा, जगी कोणी नसे तो. ग्रामस्थ बहुत सज्जन, चोराशी देऊनी भोजन, त्यांचे आदरातिथ्य आदरे करून, द्रौपदी तयासी. आता घटना विलक्षण, परियसा भक्त सज्जन, देवी शनी महिमान, ज्ञात होईल सर्वदा. काळू भिल्ल एक कुख्यात, होता या परिसरात, तयाचे नामे भयक्रांत, होते अवघे जन. तो उन्मत्त लुटारू म्हणे, शनी शिंगणाला दरडा मारू, शनी शिंगणापुरी दरोडा मारू, काय तो देव शनेश्वरू, मम सामर्थ्य जाणे. एकदा तो दरोडेखोर, विश्वस्त बाबुराव बनकरा समोर, आला धरून धीर, बहुश्रीमंत देखोनिया. म्हणे ग्रहीचा पैसा अडका, देवनी सर्व मसी टाका, ना तरी मम क्रोधाचा भडका, भोगावा लागे निसंशय. बाबुराव वदले तस्करा निर्धार, तुझं पैका मी नच देणार, आमते ग्रहासी न द्वार, स्वकरे घेऊन जा सकळ. जेवणे जरी असेल तुम्हास, तरी प्रांगणे बैसावे पंगतीस, प्रसाद मांडणी अन्नास, सेवन करावे तस्कर हो. उभयता माझे वादबोध झाला, मग चमत्कार देवे दाखविला, पळता भुई थोडी त्याला, झाली तस्करा प्रती. मग काय झालं, एकदा दोन बुरटे चोर आले आणि म्हणले आपण इथं चोरी करू, देवाला काय कळणार आहे. आणि गावच्या पाटलाची खिल्लारी जोडी सोडली आणि निघाले. रात्रभर चालतायत चालतायत चालतायत, पण त्यांचं गाव काही येईना. शेवटी चालून चालून कंटाळले आणि एका झाडाला दोन्ही बैल बांधले आणि झोपले.
सकाळी जागे झाले तर आपण म्हणतो ना चकवा लागला, तसा त्यांना चकवाच लागला रात्रभर. सकाळी जागे झाले तर कायच नाही तिथं. शनीच्या मंदिराच्या परिसरातच आपण फिरतोय त्यांना कळलं. मग ते देवाशी शरण गेले बैलासकट घेऊन आणि म्हणले, बाबा आमचं चुकलं, आम्ही परत काय चोरीला इकडे येणार नाही. मग गावकरी पण चांगले, त्यांना जेवण खाण खायला घातलं आणि सोडून दिलं. नंतर असाच एक भिल्ल होता की तो पण म्हणला, काय शनिदेवाला काय करतो शनिदेव माझं बघतो, मी आता शिंगणापूरला चोरी करायला जाणार. हा काळू भिल्लाला सगळे घाबरायचे. तर गेला आणि त्यांच्या ज्या मंडळामध्ये आहे विश्वस्तात बाबुराव बनकर म्हणून बानकर, त्यांना म्हणला, तुम्हाला माझा राग तर माहिती आहे, तर तुमच्याकडे जे काय आहे पैसा अडका लवकर मला देऊन टाका. ते म्हणाले, बाबा घराला दारं नाही, खिडक्या नाही, बंद कुठे कळी कुलप नाही, मी का तुला पैसे देणार नाही, तुला काय हवे ते तुझ्या हातानं तू घेऊन जा. अशी उभयतामध्ये काय वाद झाला. पण नंतर देवाने असा चमत्कार दाखवला की त्याला पळता भुई थोडी झाली. आता सकळा व्हावे श्रुत, शनदेवास कौल लावण्याची रीत, असे परमाद्भुत अवदान दे जे. जेवी येता असे महादुष्काळ, पाणी पाणी मागती सकळ, तेवी ग्रामस्थ वासी करुणी मेळ, कौल पुसती देवासी. देव आणि भक्ताचा तो संवादू प्रसंग साचा, पांग फिटे नयनाचा पाहुणी अन ऐकोनिया. देवाची साकडे घालणे अथवा कौल लावणे, असे त्या सोहळ्या कारणे विधीचे नाम प्रसिद्ध. पुनर्वसू नक्षत्रे शनिवारी भाविक, कावडी भरुनी गंगोदक, आणुनी अभिषेक शनदेवासी करती भक्तिभावे. ऐसा तो विधीचा प्रकार, मामा भाचे करून स्नानादी उपचार, उभयता राहुनी निराहार, उभे ठाकती चौथऱ्यावरी. देवासन्मुख उभे राहून दोन कामट्या कटीवर धरून, स्पर्शिती देवाचे चरण नावे नक्षत्राची घेऊन या. वयोवृद्ध कोणी एक ग्रस्त, शनदेव नामे गरजत, शनेश्वराचा चरण स्पर्श करीत शनी नाम उच्चारे. पर्जन्य असेल पडणार तरी कामट्या येती एकत्र, नसेल जर पडणार एकमेकापासून दूर जाती. ऐसा अद्भुत चमत्कार पाहुनी हर्ष सकळ हर्ष निर्भर, करती जय जयकार ग्रह राजशन देवाचा. देवे दिदला कौल घेऊन भक्त सकळ होती प्रसन्न, तो शनदेवाचा प्रसाद मानून जाती सदनासी परतोन. देवाने दिदला कौल तो सत्यची उरे सफळ, आजवरी हे सकळ साच ठरले की. ऐसा प्रसंग ऐशा घटना, येथे नित्य घडती जाना, ग्रंथ विस्तार भय माझी अमना, म्हणून संक्षेपे तसे. जैसा भाव तैसा देव, तैसे शास्त्रवचन मानती जीव, तयाचा अनुभव येते येतसे. आता या देवाला कौल लावायची पण पद्धत आहे. त्याला देवाचा कौल लावणे असं म्हणतात. किंवा काय मग साकडं घालणं. मग जेव्हा असं काय पाऊस नाही पडत, दुष्काळ येतो, तेव्हा ज्या शनिवारी पुनर्वसू नक्षत्र येईल तेव्हा लोक कावडी भरून गंगेचं पाणी आणतात. आता गंगा म्हणजे तिथली नदीकाठची देवी, तिलाही गंगाच म्हणतात. कुठल्या नदीला गंगा म्हणतात. आणि मग काय करतात, शनिदेवाला भक्तिभावाने अभिषेक करतात आणि मग दोन कामट्या घेतात आणि त्या देवाच्या कटीवरती धरतात आणि देवाचे चरण स्पर्श करतात आणि नक्षत्राची नावं घेतात. जर त्या नक्षत्राला पाऊस पडायचा असेल तर त्या दोन काठ्या जवळ येतात आणि जर का त्या नक्षत्राला पाऊस पडायचा नसेल तर त्या काठा मात्र लांब लांब जातात. अशी तिथली नवसाची पद्धत आहे. जे काही जसं तुम्हाला भाव आहे, दयामणी जैसा भाव तया तैसा अनुभव, हे सगळीकडेच आहे. सगळ्याच देवांचं ती गोष्ट आहे. मग भक्तांनी अनेक ह्या वचनाचा अनुभव घेतलेला आहे आणि त्यांच्या आपाई इथं टळले आहेत. अंधश्रद्धा मानून यास, जो निंदील शनी देवास, त्याचे दुर्भाग्य वर्णायास कोण समर्थ त्रिभुवनी. निंदा गर्वे जोरत, दिरासी छळत उन्मत्त, तयाची होते दारुण गत, शनदेव कोपे करुणी. येणेकरी उज्जैनीचा नृप विक्रम थोर, अतिधर्मनिष्ठ दानशूर, केली शनी निंदा सभेसमोर, त्यासही आली प्रचिती. जाऊन त्याचे राशीप्रती, शनदेवे छळले दारुण अति, शनी महात्मे या ग्रंथी, हे समग्र वर्णिले असे. तैसे गुरुदेवे नाव मानले शनीस, मग सव्वा प्रर येऊनी राशीस, गांजले भोवत तयास ये सर्वज्ञ असे पै. कैलासपती पार्वती रमण, शनदेवास दिदले आव्हान, काय करसी मज राशीस येऊन, पाहिन मी निर्धारे. मग भयभ्रांत पार्वती कांत, लपले जाऊन कैलासात, ही कथा अद्भुत ज्ञात सर्व असे पै.
तसेच रावणे गर्व केला, देवादिकाचाही छळ केला. नवग्रह पालते घालून बैसला, अहंकारे गरज तसे. मग शनदेव राशीस जाऊन सत्वर, परमगांजीला तो निशाचर. प्रभू रामचंद्र हाती मारला सत्वर, राजसत्ताही गेली लयास. येणे परी अहंकार जे उन्मत्त, तयांची केली आयसी गत. कर्मानुसार फळ साक्षात दिले तयासी. मग तेच आहे की जसं तुमचं कर्म आहे तसं फळ आहे. ज्यांना गर्व असतो, अहंभाव असतो की काय नाही, अंधश्रद्धा आहे, हे काही खरं नाही, त्याला शनिदेव तशी पण प्रचिती देतात. आणि याची माहिती आपल्याला शनी महात्म्यामध्ये आपण घेतलेलीच आहे की विक्रमराजाने सभेसमोर शनीची निंदा केली, चेष्टा केली, त्याच्या राशीला जाऊन त्याला कसं हाल झाले. गुरु आहे बृहस्पती, देवांचा गुरु, त्याला 1.25 प्रहर येतो म्हणला, पण त्या 1.25 प्रहरात त्याचा पार मातेरा केला का, तर त्याने गर्व धरला होता. तसंच अजून म्हणजे अनेक उदाहरणं आहेत की शंकर कैलासात लपून राहिला, जेव्हा रामाला ग्रह आला तेव्हा रामाला वनवास लागला, रावणाला ग्रह आला तेव्हा रामाच्या हाते रावणाचं सगळ्या परिवाराचं निर्दाळन झालं. येणे परी जेठाभाई नामे व्यापारी, आला शनी शिंगणापुरी. काळी पाषाण मूर्ती देखून या सत्वरी, निंदा उपहासे बुडाला. कैसा पाषाण मूर्ती माझी देव, सापडे कायसे लोक बसती बापुडे. कैसा पाषाण मूर्ती माझी देव सापडे, कायसे लोक भजती बापुडे. अंधश्रद्धा ठेविती वेडे, काय त्या ते म्हणावे. शनेश्वरी न ठेविता भाव, म्हणे कसला हा देव. भक्ती प्रती ठेवित नाव, गर्वे बोलला फारतो. ते दुनी मुखावरी त्वचा काळी, झाली असे तेच वेळी. न कळे काय जादू केली, कोणी ऐसी अकस्मात. धनिक पोचला घरी, कलंक घेऊन तोंडावरी. गेलो होतो शनी शिंगणापुरी, ग्रही सांगू लागला. वैद्य उपचार भाऊ केले, परी सारेच व्यर्थ गेले. तोंड मिरवी तसे काळे, आपल्या परिवारे. अज्ञाने घडली शनीची निंदा, तिचे वावया निरसन सदा. अंतरी धरुणी भावश्रद्धा, आला शिंगणापुरी. भाव शुद्ध ठेवून उरी, शरणांगत तो चरणावरी. मुखेश्वरी नाम गर्जना करी, मग कलंक पुसूनही गेला. एकदा युद्धनिधीची करावया मागणी, फौजदार आला नेवाशा लागुनी. आला श्री क्षेत्र शिंगणापूर स्थानी, ते धवा. सुरू होती पूजा अभिषेक, भक्त काही निमग्न सकळीक. देखोने खदिरागा समदेक, क्रोधित झाला. क्रोधे लोकादित दूषण, म्हणे न घेताची देवदर्शन. फौजदारे केले गमन मोकळ्या हाती. देवापुढती बापुरा फौजदार, त्याचा तो शुद्र अहंकार. शून्य मोलाचा तो पामर, विश्वंभरा पुढती. पाठीवरी आला काळा फोड, वेदनेने पडले कोरडे तोंड. फौजदाराच्या हृदयाची धडधड, चिंते भय दाटले. शनदेवा उपेक्षले आपण, त्याचेच हे फळ जाण. त्याचे त्यालाच ये कळून, मग शरण गेला शनदेवा. देवा तूच भक्तवत्सल, करशी त्यांचा प्रतिपाळ. पायी ठेवणी भाव निर्मळ, शरणांगत मी तुवा. तयाची आर्तवाणी, करुणानिधी घेतली मानुनी. मग वेदना लोपून गेली तयाची, मग ती वेदना लोपून गेली तयाची. कुलकर्णी नामे सरकारी अधिकारी, आला एकदा शिंगणापुरी. आपल्या तोऱ्यातच स्वारी, तुच्छ लेखिले देवा. शनदेवाची अवहेलना केली, तव ती अंगलट आली. पाषाण मूर्तीची भक्ती कसली, लोकांचा हा भाबडेपणा. अहंकाराचा अधिकाराचा मुखी अहंकार, देहबोली माझी घमेंड फार. मग शनदेवे चमत्कार, दाविला तयासी. अंगी ताप बहुवरला, वाचा गेली विलयाला. भयभीत अंतरी झाला, मग शनदेवा अभय मागतसे. अंतापे तापता अंतर, निमाला तयाचा अधिकार. उन्मत्तपणा त्यागीला सत्वर, भाव ठेविला देवावरी. येळवंडे नामक कोणी एक, जन्मजात अंधत्व देक. शनिचरणी ठेवता भावे मुख, दृष्टीलाभ तया झाला. म्हणजे आता ही अनेक उदाहरणं सांगितलीत की कोणी गर्व केला तर कशी फजिती झाली आणि नाही केला तर कसं आनंद मिळालेला आहे. की एक जेठालाल नावाचा गेला होता, कसला देव म्हणला, काय दगडात कुठं देव असतो का, कसे लोक भक्ती करतात वगैरे वगैरे बोलला. तर त्याचं तोंड काळं पडलं पूर्ण. घरी गेला आणि म्हणला मी शनीची निंदा केली म्हणून माझं असं झालं, औषध उपचार केले काही गुण येईना. मग पुन्हा जेव्हा शिंगणापूरला गेला आणि शनीच्या पायाशी मनोभावे शरण आला आणि बाबा माझं कलंक जाऊ दे, तर त्याचं तोंड पूर्वी होतं तसं झालं.
तसा अजून एक फौजदार होता. तो युद्धाचा निधी म्हणजे गावाकडे तेव्हा युद्धाचा कर गोळा केला जात असा. तो कर घ्यायला गेला. तर गावकरी आपले पूजेमध्ये होते निमग्न. काही भक्त त्याला काही लक्ष दिलं नाही. तर त्या फौजदाराला मोठा राग आला आणि मोकळ्या हाती गेला, की देवापेक्षा मी म्हणजे हे आहे का, माझ्यापेक्षा देव मोठा आहे का, मी एवढा इथं आलोय आणि मला कोण लक्ष देत नाही म्हणजे काय. तर त्याच्या पाठीवरती एक काळा फोड आला ना, असा आला आणि एवढ्या वेदना व्हायला लागल्या, की शेवटी तो रडत भेकत शनदेवाच्या पायाशी आला आणि त्याचा तो फोड मग गेला. तिसरं एक कुलकर्णी नावाचा अधिकारी होता, जो सरकारी अधिकारी होता. मग सरकारी अधिकाऱ्यांचा तोरा तेव्हा काय आणि आत्ता काय विचारूच नका. तो आला अशी शनची निंदा नालस्ती केली आणि मग काय झालं, तर त्याला ताप भरला जोरात एकदम. आणि मग ते लगेच घाबरून गेला आणि त्यानं देवाला अभय मागितलं आणि त्याचा ताप गेलेला आहे. असाच एक मनुष्य कोणतरी जन्मजात अंध होता येळवंडे गावचा. त्याला शनीच्या प्रार्थनेनं दृष्टी आलेली आहे. तर अशी अनेक उदाहरणं आहेत की जी तुम्हाला देता येतील, पण मी फक्त 2-4 नमुने सांगतो आहे. ऐसी अमुप उदाहरणे येतील देता बघता कारणे. 2-4 केवळ नमुने बदलो शनी प्रसादे. देह तुझेची सेवे घडो संत सेवा मनोभावे. सद्भाव रूपी खगथवे विहरोता अंतरी सदा. जोडून कर विनंती सौख्य देई जे सकळा जगतपती. हात प्रसाद माझे हाती देई जे बा शनदेवा. जैसे कर्म तैसे फळ हा शनदेवाचा सिद्धांत प्रबळ. विज्ञाने कार्यकारण भाव सकळ सांगितला असे. विनंती देवा ये प्रसंगी सत्कर्मे वर्तेन आयुष्य मार्गी. अहंकाराचा स्पर्श अंगी न घडावा कदा काळी. म्हणजे कसं आहे, त्या विज्ञानानं पण सांगितलंय क्रिया तशी प्रतिक्रिया. तेच इथं याच्यामध्ये सांगितलं आहे हा सिद्धांत, की जो जो काय मनोभावे शरण जातो, ज्याला अहंकार नसतो, त्याला शनिदेव कधीही त्रास देत नाहीत. आणि कल्पना काय सुंदर आहे, की देवा शुद्ध तत्वाचे पक्षी माझ्या अंतरामध्ये, सतत सद्भावाचे पक्षी माझ्या अंतःकरणामध्ये राहू देत. भक्तिभाव ठेवून उरी प्रत्यक्ष अथवा शनिवारी. महात्मे जो पठन करी इच्छित फळ पावेल. तुम्ही सर्व शक्तिमान भक्त भव प्रतिपाळक जाण. सद्भक्ता सर्वदा मातृपितृवत हाके धावतो ऐसा कोण एक. म्हणजे तुम्हीच आहे की आईबापासारखा हाकेला पटकन धावून येता. स्नानाधिक कर्मे झाल्यावरी शनी पूजा पाठ जो करी तो संपूर्ण दिनभरी स्वानंदे विहारी जाय जाण. जयाची ये ग्रंथावरी श्रद्धा भाव असे भारी. दुःख दारिद्र्य झडकरी निवटोनी जाती शनी प्रसादे. भाव अंतरी धरुणी शुद्ध भजन पूजन करता आघाद. आत्मभाव प्रगटे सिद्ध आपुला लिया हृदयी. शरीभक्ती आणि क्षेत्र महात्म्य येत बोलाविता श्री शनेश्वर भगवंत. मी केवळ झालो निमित्त ऐसा समर्थ शनिदेव. ओम शांती शांती शांती. या अध्यायीचे महात्म्य पाव शनिदेवाप्रती. आठवा अंतरी प्रसन्न शनिमूर्ती. दास शिवाची विनंती हो. शके 1987 कृपया अध्याय गेला पूर्णत्वाशी. श्री शनिदेव पुण्यराशी परमप्रसन्न झाला. श्री शिवदास विरचित श्री शनेश्वर लीला अमृत ग्रंथ. परियसा भाविक भक्त स्वहित साधावया. इति श्री द्वितीय अध्याय समाप्ती. श्री शनेश्वरार्पणमस्तु. लेखकाने सांगितलं, मी तर केवळ एक निमित्त आहे, पण हे जे काही प्रसंग आहेत ते शनिदेवानेच माझ्या हातून लिहून घेतलेले आहेत. असे अनेक प्रसंग असतील, पण मी ग्रंथ विस्तारास्तव आता सांगत नाही. आणि इथं हा अध्याय दुसरा अशा रीतीने समाप्त झालेला आहे. नीलांजन समाभास रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम.